तो भरतीला गेला होता, तू का पोलीस झाला नाही, तुझा तो विषय नाहीये, तू असा बारका आहे, तू पोलीस होऊ शकत नाही, तो दम तुझ्यात दिसत नाही. खरं तर मुंबई पोलीस असो किंवा महाराष्ट्र पोलीस, त्यांचा प्रवास खूप संघर्षाचाच असतो, कारण पोलीस होणं सोपं नसतं. त्यावेळेस आजूबाजूचे लोक जे म्हणजे बोलतात ना, मग त्यांना कसं फेस केलं तुम्ही? पण मध्येच कोरोना काळ आला, सगळ्यांनाच माहिती आहे की सगळ्या भरती पोस्टपोन झाल्या होत्या. म्हणजे अकॅडमी लावली होती की सेल्फ केला? जे भरती आली की अभ्यास करायचा, असं हुशार मुलगाच पोलीस होतो असा कधीच होत नाही. मी स्वतः 10वीत 2दा नापास झालेलो आहे. भरती अंतिम टप्प्यात आहे. मुलांसाठी काय सांगाल, जे नवीन मुलं आहेत किंवा आता ते भरती देणार आहेत? खूप मुलांना टेन्शन आलंय, ग्राउंड कसं द्यायचं किंवा पेपर कसं द्यायचा, तिथलं ते वातावरण कसं मॅनेज करायचं? मी माझं 1600 मीटर जेव्हा पळत होतो तेव्हा 3 राऊंड नंतरच आपला कार्यक्रम होतो, हे सगळ्यांना माहिती आहे. 4था राऊंड मी फक्त आई वडिलांचं म्हणजे चेहरा डोळ्यासमोर ठेवून तो 4था राऊंड कंप्लीट केला होता. त्यामुळे त्यामुळे शहारे आले मित्रांनो. जर आपलं मोटिवेशनच जर आपले आई वडील असतील ना, तर तुम्हाला बाहेर शोधत बसण्याची गरजच नाहीये. सगळ्या ग्रुपमधले सगळे आपले मित्र नसतात, हे क्लिअर तुम्हाला पण जाणवलं असेल. या भरतीतून बऱ्याच मुलांना भरतीतून बाहेर काढण्यासाठी सगळ्यात मोठं रिझन असेल तर ते मोबाईल असेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हे जे काही 2-3 महिने तुमच्या हातात आहे, मुलींपासून लांबच राहा. जे तुमचे फेक मित्र आहेत त्यांच्यापासून पण लांब राहा. आणि हा जो 3 महिन्याचा कालावधी बाकी किंवा 2 महिन्याचा कालावधी आहे, हा शेवटचा घाव घालण्याचा वेळ आलेली आहे. म्हणून नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आमचे सहकारी मित्र कतारी सर हे तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांचा भरती होईपर्यंतचा प्रवास, त्यांनी भरती होण्यासाठी तयारी कशी केली, अपयश आलं तर ते कसं पचवलं, या सर्व गोष्टीवरती 1 बाय 1 करून आपण चर्चा करणार आहोत. चला वेळ न घालवता आपण सुरू करूया, त्यांच्यासोबतच बोलूया डायरेक्ट. नमस्कार मित्रांनो, माझं नाव केवल दारासिंग कतारी. मी मूळ नगर जिल्ह्याचा संगमनेर तालुका. 2021 मध्ये मी मुंबई पोलीसमध्ये भरती झालो. हा, मुंबई पोलीस मध्ये भरती झाले, हे ऐकायला भारी वाटतं माणसाला. मुंबई पोलीस मध्ये हे भरती झाले, पण इथपर्यंत येण्यासाठी तुम्हाला किती म्हणजे स्ट्रगल करावं लागतं? प्रवास कसा होता तुमचा इथपर्यंतचा? खरं तर मुंबई पोलीस असो किंवा महाराष्ट्र पोलीस, त्यांचा प्रवास खूप संघर्षाचाच असतो, कारण पोलीस होणं सोपं नसतं, हे सगळ्यांना माहिती आहे. जे भरती करतायत त्यांना हे नक्कीच जाणवलं असेल की पोलीस होणं सोपं नाहीये, आणि किंबहुना त्यांना नाव ठेवणं खूप इझी असतं. जसं आपण बघतो की आजकाल मुंबई पोलीस असो किंवा महाराष्ट्र पोलिसांना भरपूर लोक नावं ठेवतात, पण त्यांनी जे संघर्ष करून ती वर्दी मिळवली आहे ते प्रत्येकाला जमत नाही. बरोबर, त्याच्यासाठी संघर्ष हा करावाच करावाच लागतो. मग ठीक आहे, तुम्ही जेव्हा अभ्यास करायचे, मग याच्या अगोदर भरत्या दिल्या होत्या की पहिल्याच भरतीत सिलेक्ट झाले? नाही, माझी ही 3री भरती होती. खरं तर 2018 मध्ये मी कॉलेजमध्ये असतानाच पहिली भरती दिली होती, ती सहज मित्र बोलले तर म्हणजे म्हणून. ठीक आहे, मित्रांनी भरलाय, मी पण म्हणून भरला form बुवा भरला. असा. हा, हो, ती भरती दिली. त्यानंतर मी त्या पहिल्याच भरतीत म्हणजे 2-3 महिने अभ्यासच केला होता, तरी 6 मार्कांनी राहिलो होतो. हा, म्हणजे चांगली तयारी केली तुम्ही, प्रोग्रेस चांगली केली. हो. मग तिथे तुम्हाला लेखीला कमी पडले होते की ग्राउंड मध्ये? लेखीला कमी पडलेलं. म्हणजे अभ्यास कमी अभ्यास पडला. कमी. हा, मग त्यानंतर तुम्ही म्हणजे आता ते अपयश आलं त्यावेळेस आजूबाजूचे लोक जे म्हणजे बोलतात ना, मग त्यांना कसं फेस केलं तुम्ही? खरं तर मी फर्स्ट टाइम जेव्हा भरती दिली, मला असं वाटत होतं की कोणाचं लक्ष माझ्यावर नसेल, पण त्या भरतीतून फेल होऊन जेव्हा मी गावात आलो तेव्हा बऱ्याच जणांनी म्हणजे खिल्ली उडवताना असं विचारलं, अरे तू तो भरतीला गेला होता, तू का पोलीस झाला नाही, तुझा तो विषय नाहीये, तू असा बारका आहे, तू पोलीस होऊ शकत नाही, तो दम तुझ्यात दिसत नाही. तेव्हा ती गोष्ट माझ्या मनाला लागली होती, आणि पुन्हा नव्याने मी अभ्यास आणि ग्राउंड दोन्ही सुरू केलं. चांगली तयारी केली, पण मध्येच कोरोना काळ आला. सगळ्यांनाच माहिती आहे की सगळ्या भरती पोस्टपोन झाल्या होत्या. त्या दरम्यान बऱ्याचशा बाकी गोष्टी कराव्या लागल्या, पण भरतीकडे कुठेतरी लक्ष होतं की आपल्याला पोलीस व्हायचंय. पण त्यामुळे ते 3 वर्ष अजून लोटले गेले. त्यानंतर मग 2019 ची भरती झाली, त्यातही मी मुंबईमध्येच 2 मार्काने राहिलो. हा मित्रांनो, तुम्ही पण भरती करत असाल, अपयश आलं, जर लोक तुम्हाला म्हणजे नावं ठेवणाऱ्या लोकांचं तोंड बंद करण्यासाठी जसं सरांनी केलं तसं तुम्हाला भरती व्हायचंय, त्यानंतर समजा तुम्ही अभ्यास करण्यासाठी म्हणजे अकॅडमी लावली होती की सेल्फ केला, त्याच्यासाठी बुक कुठले यूज केले? त्यानंतर त्या 2 भरतीत राहिल्यानंतर माझ्या काही मित्रांनी अकॅडमी रेफर केली होती. अगोदर 2 भरत्या तुम्ही दिल्या, म्हणजे घरी येऊन दिल्या? घरी अभ्यास केलेला, आणि कॉलेज चालू असताना म्हणजे जे भरती आली की अभ्यास करायचा असं होतं. म्हणजे पार्ट टाइम वाल्यांना हे मित्रांनो पार्ट टाइम विषय नाही, पार्ट टाइम तुम्हाला पोलीस होऊ शकत नाही. बरोबर, याच्यासाठी तुम्हाला फोकसली द्यायचे, जे पण द्यायचंय तर ते फोकसली द्यायचंय. आणि मग तुम्ही याच्यासाठी अकॅडमी लावली, तर मग तिथे किती दिवस केलं आणि बुक कुठले यूज केले? अकॅडमीत म्हणजे खरं तर माझं जनरल नॉलेज चांगलं होतं, मराठी पण चांगलं होतं, बट मॅथ मध्ये मी वीक होतो. त्यामुळे मग आमच्या अकॅडमीत म्हणजे लोकल अकॅडमी होती, तिथे मॅथ स्पेशल होतं. मग मला फक्त मॅथ्सची तयारी पाहिजे होती, म्हणून आम्ही मॅथ्ससाठी बरेचसे आम्ही मित्र होतो, 6-7 लोक, त्यांनी एकत्र करून मॅथ्ससाठी फक्त ती अकॅडमी लावली होती, आणि मग मॅथ्सची चांगली तयारी तिथे झाली माझी.
आता तुम्ही गणित वीक होतं बोलले, त्याच्यासाठी तुम्ही स्ट्रॉंग करण्यासाठी अकॅडमी लावली. मग एखादा विषय आपण ऑप्शनला ठेवून भरती होऊ शकतो का? समजा गणित, एखाद्याला मराठी अवघड जाते किंवा जीएस अवघड जाते, तर मग एखादा स्किप केला आणि आपण भरती होऊ शकतो का? तुम्हाला काय वाटतं? नाही, हे खूप चुकीचा विचार आहे मित्रा. ज्यांना असं वाटतंय की मी मॅथ मला कमजोर आहे तर मी मॅथला बाजूला सोडतो, बाकीच्या 2 गोष्टी मी स्ट्रॉंग करतो, तर तुम्ही कधीच पोलीस होऊ शकत नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत ॲव्हरेज असावंच लागणार. पण मॅथ असा विषय आहे की जर तो तुमचा स्ट्रॉंग असला तर तुम्हाला गणित सोडवायला तुमचा मार्क फिक्स असतो. आणि मॅथ कसे हे हक्काचे मार्क असतात. तसं जीके आणि मराठी असे विषय आहेत की तुम्ही काही येऊ शकतं, त्याची तुमची गॅरंटी नाही. म्हणून तुम्ही किती जरी त्याचा अभ्यास केला तर ते कोणता येईल त्याचा भरोसा नसतो. म्हणून मॅथ सगळ्यात जास्त आणि मराठी हे पक्के करायचे असतात. गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी हे आपल्या हातातले मार्क्स असतात आणि ते जर आपण योग्य ठेवले तर आपण 90 कडे जाऊ शकतो. आणि मग तुम्ही समजा जेव्हा ती अकॅडमी केली, ती किती दिवस केली, त्यानंतर अभ्यासासाठी कुठले बुक यूज करायचे तुम्ही? मराठीसाठी, गणित, बुद्धिमत्ता, जीएस साठी? मराठीसाठी सगळ्यात बेस्ट मला तरी वाटतं की बाळासाहेब शिंदेचा चांगला असेल. कारण त्यात ऑप्शनल भरपूर असतात आणि उदाहरणं खूप असतात, त्यामुळे आपली चांगली प्रॅक्टिस टॉपिक होते. दिलाय त्याच्यासोबत लगेच त्यांचे प्रश्न 100-150 प्रश्न असतात. बरोबर. त्यामुळे तो मराठीसाठी एकदम बेस्ट वे आहे. त्यानंतर जर तुम्हाला चांगलंच खूप डीप मध्ये जास्त वेळ असेल, अभ्यास करायचा असेल तर मोरा वाळंबेचं पुस्तक मग चांगलं. त्याला आयोग संदर्भ मानतं. जर तुम्ही मोरा वाळंबे सरांचं बुक वाचलंय, त्यामधून जर एखादा प्रश्न पडलाय आणि आयोगाने किंवा आपल्या क्वेश्चन पेपर मध्ये उत्तर त्यांनी दुसरं दिलं, तर आपण त्याला संदर्भ मानू शकतो आणि त्यांना पुरावा म्हणून आपण त्याला मोरा वाळंबे सरांचं बुक हे करू शकतो, संदर्भ धरू शकतो. त्याच्यासाठी तुम्ही ते एकदा रेफर करू शकता. त्यामध्ये मग गणितासाठी तुम्ही कुठलं बुक यूज केलं? तुमचा गणित वीक होता बोलताय तुम्ही. पंढरीनाथ राहणेचं पुस्तक आहे ते. आणि जर तुम्ही बेसिक असाल, नवीन असाल तर सगळ्यात बेस्ट फास्ट ट्रॅकचं पुस्तक आहे, सतीश वशे सरांचं. आणि फास्ट ट्रॅक असं आहे की तुम्ही जर 12वी जस्ट पास झाले असेल, तुम्ही नवीनच भरती देत असेल तर अगदी बेसिक पासून करायचं असेल तर गणितसाठी सगळ्यात बेस्ट फास्ट ट्रॅकच आहे. आणि ग्राउंडचं कसं करायचं तुम्ही? ग्राउंड करताना खूप मुलांचं असतं, 1600 जात नाही, ज्यांना 1600 जमतंय त्यांचा गोळा जात नाही. मग ते कसं मॅनेज कसं केलं? त्यांचं संतुलन कसं हे लावलं? सगळ्यांचे जेन्युअन प्रॉब्लेम आहे. ज्यांचं 1600 आउट ऑफ आहे त्यांचं गोळा आउट ऑफ जात नाही, तो सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे. त्या तिघात आपल्याला ॲव्हरेज असावंच लागतं. पण शक्यतो जे मला वाटतं जे बॉडीने वीक आहेत त्यांचं 1600 आउट ऑफ असतो, तर तुम्ही जास्तीत जास्त त्याच्याकडे फोकस करायला पाहिजे. आणि जे फिजिकली स्ट्रॉंग आहेत त्यांनी गोळा आउट ऑफच केला पाहिजे, तो नॉर्मली असतोच. पण दोघं तिघं जे असतात, ग्राउंड असेल किंवा 100 मीटर असेल आणि गोळा असेल, तिन्ही तुम्हाला ॲव्हरेज लागतात. आणि इकडं समजा खूप मुलांचं असतं, न्यूनगंड असतो किंवा कमीपणाची भावना म्हणू शकतो आपण त्याला, की भरती होण्यासाठी हुशारच मुलगा असायला पाहिजे का? हुशारच मुलगा पोलीस होतो, असं काही असतं का? हा खूप मोठा गैरसमज आहे. हुशार मुलगाच पोलीस होतो असा कधीच होत नाही. मी स्वतः 10वीत 2दा नापास झालेलो आहे. त्यानंतर मी 5 वर्ष गॅप घेतलेला आहे, म्हणजे शाळेतच गेलेलो नाही. त्यानंतर मी 11वी 12वी दिलेली आहे, 12वी पास झालो, ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं, त्यानंतर भरती झालेलं आहे. जिद्द असेल तर काहीही होऊ शकतं मित्रांनो. आणि तुम्ही तर सरळ सलग 12वी पर्यंत आलाय. जर 10वीत जो माणूस नापास होतो तो जर पोलीस होऊ शकतो, तर तुम्ही का नाही होणार? फक्त तुमची तयारी आणि मेहनत प्रॉपर असेल तर 100% आपण यशापर्यंत जाऊ शकतो मित्रांनो. मग समजा आता भरती अंतिम टप्प्यात आहे, मुलांसाठी काय सांगाल? जे नवीन मुलं आहेत किंवा आता ते भरती देणार आहेत, खूप मुलांना टेन्शन आलंय, ग्राउंड कसं द्यायचं किंवा पेपर कसं द्यायचा, तिथलं ते वातावरण कसं मॅनेज करायचं? म्हणजे ग्राउंडवर गेल्यानंतर खूप मुलांची धडधड वाढते, अभ्यास म्हणजे पेपर हॉलमध्ये गेल्यानंतर पेन थरथरतं, त्यावरती कसं तुम्ही केलं ते मुलांना सांगा थोडं. भरतीला जेव्हा तुम्ही ग्राउंडला जाणार तेव्हा सगळ्यांनाच धडधड होते. असा 1600 मीटर आउट ऑफ मारणारा 5 मिनिटात मारणारा असला ना आर्मीचा मुलगा, त्याला सुद्धा धडधड होतं. म्हणून त्या गोष्टीत घाबरण्यात काय अर्थ नाही, ती गोष्ट नॅचरल आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा की भरती जेव्हा आपण करतो, जेव्हा आपलं प्रॉपर ग्राउंड असतो ज्या दिवशी, फक्त तेव्हा एवढंच डोक्यात ठेवायचं की आपण एवढे दिवस मेहनत का केली होती आणि जी काही मेहनत घेतली ती आपण आपल्या आईवडिलांची परिस्थिती बदलण्यासाठी घेतलेली होती. म्हणून तेवढंच डोक्यात ठेवून पळायचं. मी माझं 1600 मीटर जेव्हा पळत होतो तेव्हा 3 राऊंड नंतरच आपला कार्यक्रम होतो, हे सगळ्यांना माहिती आहे. 4था राऊंड मी फक्त आई वडिलांचं म्हणजे चेहरा डोळ्यासमोर ठेवून तो 4था राऊंड कंप्लीट केला होता, त्यामुळे मला चांगले मार्क्स पडले. अंगावरती शहारे आले मित्रांनो. जर आपलं मोटिवेशनच जर आपले आई वडील असतील ना, तर तुम्हाला बाहेर शोधत बसण्याची गरजच नाहीये की हाय मोटिवेशनल स्टोरी ऐकली तेव्हा तिथला माणूस पाहिला. काही नाही मित्रांनो, ज्याला परिस्थितीचे चटके बसलेत तो माणूस 100% तो आतूनच प्रेरणा भेटते. आणि आतून जर जो माणूस पेटून उठलेला आहे तो 100% ज्यांनी जे पण टार्गेट ठेवलेलं आहे तो 100% अचीव्ह करतो, त्यात शंका नाही. आता समजा आता हे मुलं आहेत, आता शेवटच्या दिवसात त्यांनी काय केलं पाहिजे? सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही जेव्हा ग्रुपमध्ये अभ्यास करत असाल, सगळ्या ग्रुपमधले सगळे आपले मित्र नसतात.
हे क्लिअर तुम्हाला पण जाणवलं असेल. बरोबर. त्यापैकी 2-3च मित्र असे जवळ ठेवा की जो कमीत कमी तुमचा टाइम वेस्ट करणार आणि जास्तीत जास्त तुमचा ग्रुप स्टडी शक्यतो ह्या काळात करावा. पण अभ्यासाव्यतिरिक्त 1-2 तासाचा जो वेळ असेल, तुम्ही समजा कॅन्टीनमध्ये बसलाय किंवा चहा पिताय तेव्हा ग्रुप स्टडी करा. पण जास्तीत जास्त फोकस ह्या गोष्टीवर करा की आपला कोणता पॉईंट वीक आहे त्यावर जास्तीत जास्त रिपिटेशन किंवा त्याच्यावर फोकस करायला पाहिजे. आणि मग क्वेश्चन पेपर बद्दल सांगा मुलांना. क्वेश्चन पेपर सोडायला पाहिजे का रेग्युलर कसं, आणि क्वेश्चन पेपर कधी सोडायला पाहिजे? मग नवीन आलाय लगेच सुरुवात केली आणि लगेच क्वेश्चन पेपर सोडतोय तर ते कसं? क्वेश्चन पेपर तर सोडवलीच पाहिजे. सुरुवातीचा काळ असा आहे की किमान 4 क्वेश्चन पेपर तुम्ही सोडवले पाहिजे जर नवीन असेल. पण आता सध्या थोडेच दिवस राहिले तर मला तरी असं वाटतं की सगळ्यात मोठा या भरतीतून बऱ्याच मुलांना भरतीतून बाहेर काढण्यासाठी सगळ्यात मोठं रिझन असेल तर ते मोबाईल असेल. तर मी ही एक टेक्निक केली होती, तुम्हाला एक सांगू इच्छितो सगळ्यांना की आपण मोबाईलला आपल्या एक लिमिट सेट करायचं. युट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल किंवा तुम्ही बाकी जे पण बघत असाल त्याला प्रत्येकाला 30-30 मिनिटं मी सेट केलं होतं. म्हणजे दिवसभरातून फक्त 1.5 तास मी मोबाईल यूज करायचो आणि स्वतःहूनच लिमिट लावलं की आपण बंद होतो आणि आपण अभ्यासाकडे फोकस होतो. मेन म्हणजे संध्याकाळी जो आपण म्हणजे दिवसभराचा जो तुमचा शेड्यूल असेल त्यानुसार तुम्ही अभ्यास करा. पण रात्री जेव्हा 11ला आपण झोपत असेल ना, 11 ते 12 हा 1 तास फक्त दिवसभर जेवढी बी चालू घडामोडी येत असेल मोबाईलवर तुमचे इंस्टाग्रामवर किंवा मग आपण बघतो की टेलिग्राम चॅनलवर बरेचसे अवेलेबल आहेत, ते फक्त जनरल नॉलेज तुम्ही वाचत जा. म्हणजे त्यातून एखादा जर तुम्हाला क्लिक झाला तर तो 1 मार्क तुमच्या भरतीसाठी तुम्हाला पोलीस बनवू शकतो. बरोबर मित्रांनो, अशा प्रकारे जर तयारी केली तर 100% आपण यशापर्यंत जाऊ शकतो. आणखीन तुम्हाला असं कुठली गोष्ट वाटते की मुलांना ती सांगायला पाहिजे, तिथं मुलं चुकतात असं कुठलं वाटतंय का काय, तर ते तुम्ही सांगू शकता. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हे जे काही 2-3 महिने तुमच्या हातात आहे, मुलींपासून लांबच राहा. आणि दुसरी गोष्ट, जे तुमचे फेक मित्र आहेत त्यांच्यापासून पण लांब राहा. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण जे पाय आत्तापर्यंत जी मेहनत घेतली आहे त्याला जर शेवटचा आपण फायनल काय म्हणतात त्याला पॉलिश देऊ शकलो नाही तर काही उपयोग नाही. जसा एक म्हण आहे की कुऱ्हाडीवर आपण किती घाव घातले तो पडत नाही, शेवटचा घाव महत्वाचा म्हणजे असतो. झाडावरती कुऱ्हाडीने कितीही घाव किती घातले घाव तरी करा, शेवटचा घाव खूप महत्वाचा असतो. आणि हा जो 3 महिन्याचा कालावधी बाकी किंवा 2 महिन्याचा कालावधी आहे, हा शेवटचा घाव घालण्याचा वेळ आलेली आहे. म्हणून तुम्ही बाकी गोष्टीकडे फोकस न करण्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं आपल्या भरतीवर फोकस करा. मित्रांनो, अशा प्रकारे त्यांनी दिलेली माहिती 100% मुलांना त्याचा फायदा होईल, त्यात शंका नाही. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढून आमच्या प्लॅटफॉर्मवरती आलात, मुलांना मार्गदर्शन केलं, त्याच्यासाठी धन्यवाद. आणि मुलांना 100% तुम्ही सरांनी सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही इम्प्लिमेंट केल्या, त्यावरती जर काम केलं तर 100% तुम्हालाही फायदा होईल. कारण की इथपर्यंत माणूस आलाय, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी कुठल्या चुका करायला नाही पाहिजे, कुठल्या चुका केल्या मी त्या तुम्ही करू नका. 100% तुम्ही यशापर्यंत जाल. आजच्यासाठी इथंच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.